तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौतम डिझाइन स्टुडिओ. तर मित्रांनो, थंबनेल बघून समजलं असेल मित्रांनो, की आजचा आपलं ट्युटोरियल कुठल्या टॉपिकवर आहे. तर मित्रांनो, मी आज घेऊन आलोय आपल्यासाठी विजयादशमी दसरा फ्री पी-एच-डी फाईल. जेणेकरून तुम्ही तुमची डिझाइन बनवू शकता. तुमच्या डिझाइनला अजून क्रिएटिव्ह बनवू शकता. यामध्ये मटेरियल यूज करू शकता. तर चला मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, इथं बघू शकता. तर मित्रांनो, इथं आपण एक साईज क्रिएट केली 7 बाय 10ची. ठीक आहे. तर ही सोशल मीडिया साईज आहे. तर सगळ्यात आधी मित्रांनो, आपण इथं एक बॅकग्राऊंड घेतलंय. एक पेपरचं आहे, त्याच्यावर मी थोडं ग्रीन इफेक्ट मारलाय, नाही का. तर त्यानंतर एकदम वरती आपण घेऊया मित्रांनो, जे तोरण असतात आहे, जे दसऱ्याला लावतात, असं ते घराला लावतात. तोरणाची एक PNG दिली मी तुम्हाला, ते इथं आपण सेट करून घेऊ. त्यानंतर मित्रांनो, आपण इथं जे आपट्याचे पानं आहेत नाही का, ते आपट्याचे पानं थोडं ब्लर मारून घेतले, मी इकडे लावले. त्यानंतर मी पुरंच ओपन करून दाखवतो. तर हे बघा, हे इथं एक पानं ॲड केलं. इथं परत हे केलं आहे मी, पानं ॲड करून घेतले दोन्ही पण. आणि मित्रांनो, इथं बघू शकता, हा आपट्याचं जे पान आहे नाही का, हे आपट्याचं पान जरा ग्लो दिसते. ते कसं इफेक्ट क्रिएट केला मी दाखवतो तुम्हाला. सगळ्यात मी याला नाही का हाईड करून घेतो, जेणेकरून दिसेल त्याच्या खाली काय केलं ते मी. ठीक आहे. तर इथं मित्रांनो, मी एक ब्रश मारला आहे. आपला साधा जो ब्रश असतो ना, तो फक्त ग्रीन कलर करून जे ब्रश मारला आहे, त्यामुळे काय होतं, त्याच्या खाली नाही का असं ते ग्लो करते. ठीक आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं मित्रांनो, ते असं ग्लो करते. त्यानंतर इथं हळदी कुंकवाचं एक आपण ॲड करून घेऊ नाही का. मग मित्रांनो, त्याच्यानंतर आपण इथं ॲड करू, टेक्स्ट ॲड करू. तर मी इथं एक टेक्स्ट ॲड करून घेतो आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, टेक्स्टला मी एक इफेक्ट दिला आहे नाही का. तर त्याच्यावरती असं मी टेक्स्चर ॲड केलं आहे. तर मित्रांनो, टेक्स्चर कसं ॲड करायचं ते मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. तर मी आधी यांना हे करून घेतो, रिवर्स करतो सगळं. तर हे टेक्स्चर आहे, गोल्डन टेक्स्चर. तर ज्या टेक्स्टवर पाहिजे आपल्याला, तर तिथं आणायचं आणि इथं बघा साईडला लेअरला राईट क्लिक करायचं. तिथं खाली बघा ऑप्शन दिसते, क्रिएट क्लिपिंग मार्क्स. तर मित्रांनो, ती क्रिएट क्लिपिंग मार्क्स केल्यानंतर या प्रकारे आपल्या याच्यामध्ये ते होऊन जाईल. एकदा परत सांगतो मित्रांनो, याची पण शॉर्टकट की आहेत नाही का. तर तुम्ही Ctrl+G जरी दाबला तरी ते आतमध्ये होऊन जाईल. ठीक आहे. तर हे केल्यानंतर मित्रांनो, मला एक टेक्स्टवर थोडं लाईट एक इफेक्ट टाकायचा लाईटचा. तर मी काय करतो, इथे एक लाईट मारून घेतो. आता जे लाईट मारलं आहे मित्रांनो, ते कसं ॲड केलं मी तुम्हाला दाखवतो. एकदम सोपं आहे. हे आपला साधा लाईट इफेक्ट आहे नाही का. त्याला मी Ctrl+T केला आहे आणि त्याला असं छोटं केलं आहे. छोटं करून असं ॲडजस्ट केलं, असं जेणेकरून परफेक्ट असं ते लाईट इफेक्ट दिसतंय. तर यानंतर मित्रांनो, आपण ॲड करूया. इथं मी दसऱ्याचं जे स्लोगन दिलं आहे का, आला आला दसरा, तो स्लोगन मी ॲड करून घेतलं इथं. ते स्लोगन ॲड केल्यानंतर मित्रांनो, इथं शुभेच्छुकचं यानंतर मित्रांनो, आपण हे निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दसऱ्यानिमित्त एक टेक्स्ट ॲड करून घेतोय. तर ठीक आहे. तर आता खाली आले बघितलं का, शुभम पाटील जे आपण शुभेच्छुकमध्ये टाकतोय, ते पण क्रिएट करून घेतलं आहे. त्याच्या खाली एकदम सोप्या पद्धतीने आहे मित्रांनो, काय नाही, वरती शुभेच्छुक टेक्स्ट टाकले आणि थोडं या टेक्स्टला जरा नाही का थोडं हे वाटायसाठी, क्रिएटिव्ह वाटायसाठी नाही, खाली मी 2 शेप दिले गोल. आणि आपल्या जे काही शुभेच्छुकचा फोटो आहे, तो फोटो इथं ॲड करून घेऊया. तर मित्रांनो, एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. अजून वाटलंच तर याच्यात काही हे करता येईल. तर मी काय करतो, तर मित्रांनो, जे दसऱ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा आहे, याच्या खाली काय करू, आपण एक रेश मारून घेऊ, जेणेकरून असं अंडरलाईन करतो नाही का, तसं करू. तर इथं शेपच्या याच्यात आलो आहे मी. शेपच्या याच्यात असं शिफ्ट दाबून नाही का असं एक रेश क्रिएट करतो मी आणि त्याला कलर व्हाईट देतो. ठीक आहे. आता थोडं जास्तच वरती गेलं ते, तर त्याला Ctrl+T करायचं. Ctrl+T करून खाली ओढायचं. ठीक आहे, जेणेकरून ते असं परफेक्ट वाटेल. ओके मित्रांनो. तर मित्रांनो, आता याच्यानंतर मला काय करायचं, जे आला आला दसरा आहे ते एकदम बॅकग्राऊंडला थोडं फिक्कट अक्षर. तर मी काय करेन, याचे डुप्लिकेट घेऊन हे बॅकग्राऊंडला मॅच करून घेईन. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, एकदम खतरनाक पद्धतीने आपले आणि फुल HD आपली डिझाईन झालेली आहे.
तर मित्रांनो डिझाईन कशी वाटली मला नक्कीच कळवा. मागच्या पण डिझाईनला तुम्ही खूप प्रेम दिलं आहे आणि इथून पुढे असंच प्रेम देत राहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो डिझाईन कशी वाटली एक छोटीशी कमेंट नक्की करा. तर चला भेटूया परत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.